संचारबंदी उठवल्यानंतर नागपूर पोलिसांनी हिंसाग्रस्त भागामध्ये रूट मार्च काढला। अग्रेसन चौक, चिटणवीस पार्क, शिवाजी चौक, गांधी गेट, महाल मार्केट, हंसापुरी, मोमीनपुरा या भागामध्ये पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे। नागपूरमधली संचारबंदी पूर्णतः उठवण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो की सध्या संचारबंदी भागामध्ये याआधी जी संचारबंदी होती त्या भागामधनं पोलिसांचा रूट मार्च सध्या सुरू आहे। गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्द असेल, तहसील कोतवाली पोलीस स्टेशन हद्द असेल, या भागामध्ये हिंसाचार झाला होता। मात्र आता संचारबंदी उठवल्यानंतर पोलिसांचा एक रूट मार्च आपल्याला या भागामधनं जाताना दिसत आहे आणि नागरिकांना त्याची माहिती दिली जात आहे की संचारबंदी पूर्णतः उठवण्यात आलेली आहे। मात्र कायद्याचं सर्वांना पालन करायचं आहे, कारण की ज्या भागामध्ये हिंसाचार झाला त्या भागामध्येच मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही तणावाचं वातावरण आहे। मात्र संचारबंदी जरी उठली असली तरीही जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे। नागरिकांच्या सहकार्याची पोलिसांना अपेक्षा आहे आणि त्या सहकार्य मिळवण्यासाठी कुठेतरी एक विश्वास निर्माण करण्यासाठी पोलिसांचा एक रूट मार्च या भागामधनं जाताना दिसत आहे। सध्या हा रूट मार्च जो आपल्याला जाताना दिसत आहे हा चिटणवीस पार्क चौकातनं इकडे CA रोड म्हणजे अग्रेसन चौकाकडे जात आहे। निश्चितच नागपूर पोलीस या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। संचारबंदी उठली असली तरी जागोजागी पोलिसांचा फौजफाटा हा तैनात असणार आहे आणि सणासुदीच्या दिवसामध्ये नागरिकाला त्रास होऊ नये यासाठी नागपूर पोलिसांनी संचारबंदी उठवण्याचा जो निर्णय घेतला त्याचं नागपूरकरांकडून देखील स्वागत केलं जात आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।